सोयाबीन, कापूस आणि तूर यातून दोन पैसे उरत नाहीत म्हणून अनेक शेतकरी फळबाग लागवड करावी का असा विचार करतात. पण त्या फळबाग लागवडीमध्ये मी म्हणतो की रोपाचं जी निवड आहे ती 70 ते 80% तुमचं सक्सेस ठरवते. आणि अनेक शेतकरी काय करतात की फार घाई आहे हो आपल्याला. आपण काय वाटतं की आज रोप लावलं की उद्या त्याला फळ आलं पाहिजे. ही जी मानसिकता आहे ना, आपण कृषी विज्ञान समजून घ्यायला तयार नाहीत. बरं, कोण सांगतोय त्याच्यावर तुमचा विश्वास बसत नाही. आता बघा की अनेक शेतकरी या पद्धतीमधले मोठे मोठे रोप लावतात. त्यांना वाटते की आज रोप लावलं की लगेच मला 3-4 लाख रुपये भेटलेच पाहिजेत. पण तसं होत नाही. काय होतं, विज्ञान समजून घ्या हो. तुम्ही काही समजून घेऊ नका. फक्त विज्ञान जर समजलं ना तर शेतीमध्ये अनेक पटीमध्ये फायदा होईल, नुकसान वाचेल. अशा पद्धतीचं रोपाचं काय असतं माहिती, त्याच्यामध्ये कॉइलिंग असते, मुळांची पूर्ण कॉइलिंग होतात. आणि अशी झाडं कोणत्याही मग पिकाची असो किंवा कोणत्याही फळाची असो, हे जास्त फळ देत नाहीत. तुमच्याकडं बिल्डिंग असेल, सोसायटी असेल, तिथं जर तुम्ही काम करत असाल तर अशी रोपं एकदम परफेक्ट आहेत. पण ही रोपं आपल्याला जर फळबागेमधून 2 पैसे कमवायचे आहेत ना, तर अशा पद्धतीची जी रोपं आहेत फळांची, ते लागणं फार चुकीचं आहे. यामध्ये मी नेहमी म्हणतो की रोप कसं असावं, तर आता ते सगळ्यात मोठं म्हणजे 2 ते 3 वर्षाची असली पाहिजेत कमीत कमी. अंगठा जो आहे ना तितकी त्याची काडी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, आता इकडे थोडं जरा, आता ह्याच्यामध्ये लोकांना काय वाटतं की ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलं पाहिजे की आता झाडावर हे किती आहे रोप. आता हे बघा, परफेक्ट कांडी आहे पूर्णपणे. जर आपण हे घेतलं तर मला सांगा की आता ह्याला कॉइलिंग बघा किती आहे का. ही कॉइलिंग देणं गरजेचं आहे. त्याला बघणं गरजेचं आहे की हे मातृवृक्ष खरंच केशरचा आहे का, हापूसचा आहे का. पण ह्याला जे कलम केलं होतं ते कुठून केलं होतं, त्याची जे मदर प्लॅन्ट आहे ते कसा होता हे पाहणं गरजेचं. हे पाहत नाहीत, काय नाहीत, आणतात, धडम लावतात, 2-4 वर्ष खर्च करतात, पूर्णपणे लेबर, झाड सगळं. आणि मग काय होतं की 5-6 वर्षानंतर फळबाग ही पूर्ण काढून टाकायला लागते. मी त्यामुळे म्हणतो की विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. आता असे जर रोपं लावले तर हे काय होतं की पूर्णपणे जमिनीमध्ये सेट होतात, ह्याला फळधारणा 4 ते 5 वर्षांनी होते. अशी जर तुम्ही रोपं लावली ना, फक्त मनात समाधान आहे आणि जो सांगतोय त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. मग त्यामुळे मी म्हणतोय की तुम्हाला जर फळबाग लागवड करायची आहे ना, तर डॉक्टर ग्रीनचा तुम्ही एक प्लॅन घेऊन पूर्ण पद्धतीमध्ये सायंटिफिकरित्या माती परीक्षण करून, मातीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट किती आहे, सी कॅपॅसिटी किती मातीची, हे जर तुम्ही नियोजनबद्ध, किती अंतर असलं पाहिजे, जमिनीचा प्रकार कसा आहे, ह्या पूर्ण गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या ना, तर डॉक्टर ग्रीनमध्ये तुम्हाला आम्ही माती परीक्षण ते फळबाग लागवडचं जे फळ आहे तिथपर्यंत मदत करतो. पण तुमची येण्याची तयारी पाहिजे. तुमचा एक हात पुढं आला तर आमचा 2 हात पुढं येतील. आणि आम्ही विज्ञानाशिवाय तुम्हाला काही सांगत नाहीत. हे आमचं आत्तापर्यंत 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुम्ही अनेक शेतकऱ्याला विचारू शकता की डॉक्टर ग्रीनमध्ये आम्ही काय करतो. धन्यवाद.